1.5 वर्षापूर्वी मी होममेड ऑइल फॉर हेअर ग्रोथचा व्हिडिओ टाकला होता आणि आता परत मी ऑइल बनवले, सो म्हटलं की पुन्हा टाकावा. तर मी इथे आवळा, जवस, कांदा, कडुनिंबाची पाने, जास्वंदाची फुले, मेथी दाणे, कोरफड, आवळ्याचा पाला, वडाच्या पारंब्या, कढीपत्ता, कापूर अशा भरपूर प्रकारच्या वनस्पती घेतल्या. परत जास्वंदाची पाने ते पण घेतलीत. नंतर मी लोखंडाची कढई तापायला ठेवली. लोखंडाचीच कढई यूज करायची आहे, ॲल्युमिनियमची करायची नाही आहे, कारण त्याच्यातला हरक तो उतरतो. ॲल्युमिनियम हे आपल्या शरीरासाठी घातक असतं. त्यात मी 1.5 लिटर खोबऱ्याचं तेल घेतलं. नंतर तेल चांगलं तापून दिलं आणि त्यात हळूहळू एक एक पाने, फुले सगळं काय होतं माझ्याकडे ते टाकायला सुरुवात केली. तुम्ही त्याच्यात कळंजी पण टाकू शकता, माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही टाकली. तर ते मस्त सगळं असं उकळून घेतलं खूप वेळ, जवळजवळ मी पाऊण तास उकळून घेतलं असेल ते. नंतर त्याचा रंग तुम्ही बघू शकता कसं झाला आहे. ते सर्व गार झाल्यावर मी ते एका फडक्याने गाळून घेतलं आणि काचेच्या बरणीत भरून ठेवलं. तर तुम्ही पण करून बघा, रिझल्ट खूप छान आहे. आणि माझे खूप केस गळत होते, सो मी हे यूज केलं आणि माझे परत आता केस दाट व्हायला सुरुवात झाली आणि सॉफ्ट पण झालेत, सिल्की. तर तुम्ही पण हे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.